गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व साऊंड रीड करणार आहोत। फर्स्ट वेलकम टू माय चॅनल फनिक मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की WH वर्ड्स कसे रीड करायचे। आता WH मीन्स जेव्हा W आणि H सोबत येतात, हे दोन्ही कॉन्सोनंट जेव्हा सोबत येतात तेव्हा त्याची साऊंड काय बनते? व। काय बनते? व बनते। तर प्लीज ही साऊंड जेव्हा रीड करत आहोत आपण तर त्याला व रीड करायचं। मुलं बऱ्याचदा ही दोन्ही साऊंडला वेगळे करतात, मीन्स डब्ल्यूला व आणि एचला ह असं व ह असं रीड करतात। नाही, याला आपण व रीड करायचं। लाईक या अगोदर काय मी व्हिडिओज टाकले ज्यामध्ये TH साऊंड थ, SS साऊंड श, त्यानंतर आपण CH साऊंड च, तर TH साऊंड थ, या पद्धतीने काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे। हे कॉन्सोनंट डायग्राफ्स आहेत, म्हणून याला हे दोन्ही साऊंड हे का दोन्ही कॉन्सोनंट ब्लेंड होऊन मीन्स मिक्स होऊन याची एक साऊंड तयार होते। त्या साऊंड पद्धतीने त्याला रीड करायचं आहे। लाईक व, श, थ, च। ओके, तर तशा पद्धतीने आपण हे वर्ड्स रीड करायला पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व वर्ड्स रीड करणार आहोत। कुठले वर्ड्स रीड करणार आहोत? व वर्ड्स रीड करणार आहोत। तर मुलं बऱ्याचदा W आणि H जेव्हा सोबत दिसते तर त्याला Wला व आणि Hला ह असं रीड नाही करायचं। जेव्हा जेव्हा हे कॉन्सोनंट डायग्राफ सोबत येतात तर तेव्हा त्यांची एक स्पेशल साऊंड असते, ती साऊंड रीड करायला पाहिजे। लाईक व। चला तर आपण रीड करूया। व आईट वाईट, व ओल होल, वॉच, व ईट विट, व आईल वाईल, व ईच विच, व ईल विल, व एल वेल, व ऊ हू, व एर वेर, when, whom, whose, व ईप विप, व इस्क विस्क, व इस्पर विस्पर, व इस्करस विस्कस, व इसल विसल। तर तुमच्या लक्षातच आले असेल की आपण जेव्हा जेव्हा WH सोबत असतो त्याला काय रीड करायचं? व रीड करायचं। तर अशाच पद्धतीने आणखी काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत जिथे श रीड करायचं आहे, श वर्ड्स आहे, च वर्ड्स आहे, थ वर्ड्स आहे। तर हे वर्डसुद्धा तुम्हाला व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त वॉच करा की जेणेकरून तुम्हाला ते इझी पडेल। बोलताना लिहिताना मुलांना फार उपयुक्त माहिती आहे हे। जिथे जिथे जसं मोबाईल मुलांच्या हातात असतातच आणि मुलं याचा यूज, बाकी तर मुलं व्हिडिओज बघतच असतात ज्यामध्ये गेम प्लेइंग असतेच, ते पण आवश्यक आहे, पण जास्तीत जास्त मुलांना अभ्यास फार आवश्यक गोष्ट आहे। हे जे बेसिक आहे, बेसिकमध्ये KG, KG1, KG2, त्यानंतर फर्स्ट स्टँडर्डला मुलांना हे वर्ड्स रीड झालेच पाहिजे की जेणेकरून याची मदत पुढे क्वेश्चन्स बनवताना, त्यानंतर क्वेश्चन्स रीडिंग रायटिंग, पॅराग्राफ रीडिंग रायटिंग, आपण जेव्हा जेव्हा क्वेश्चन आन्सर राईट करतो मुलांना ते रीड करताना कठीण होते, पण या वर्ड्सची जर माहिती त्यांना असेल तर ते त्यांना फार इझी पडतं। म्हणून कृपया जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही वॉच करा, लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून मुलांना ही माहिती जास्तीत जास्त माहीत होईल। तर म्हणून कृपया याला हे जे व्हिडिओज आहे याला जास्तीत जास्त वॉच करा। तर आपण आज काय रीड केलं? व साऊंड रीड केलेलं आहे, आणि यामध्ये आपण इथे बघाल की ई ए दोन्ही काय आहे? वॉवेल्स आहे। ही वॉवेल टीम आहे, ई आणि ए। तर इथे आपण काय रीड केलं आहे? ई साऊंड रीड केलेलं आहे। असेच काही व्हिडिओज मी ज्यामध्ये वॉवेल टीम आहेत, लाईक AI, OA, EA, त्यानंतर EE। तर या पद्धतीची जेवढे पण मी व्हिडिओजवर या वर्ड्सवर जेवढे व्हिडिओज बनवता येईल ते मी व्हिडिओज ऑलरेडी चॅनलला अपलोड केले आहेत। त्याला लॉंग साऊंड म्हटल्या जाते, त्यातल्या त्यात काही शॉर्ट साऊंड्स असतात, ते सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।